म्हणून मला असं वाटतं का निश्चित आपल्यासाठी एक निश्चित चांगली आनंदाची बातमी आहे. आपण प्रयत्न सुरू करू. फोटो प्रकाशा वाचताना ते मागचे येत आहे का? आपल्या नाशिक मुस्लिम बांधवांची हज यात्रा ही एक पवित्र यात्रा म्हणून संबोधली जाते आणि या उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधील सर्वच मुस्लिम बांधवांना हे मुंबईला जावं लागायचं. मुंबईला त्यांना विजा असेल किंवा या परवानग्या असतील हज यात्रेच्या, त्यासाठी जवळजवळ 7-7, 8-8 चक्रा त्या ठिकाणी माराव्या लागायच्या. आणि म्हणून आपण अनेकदा त्या ठिकाणी शिष्टमंडळ सोबत त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राज्य शासनाच्या मायनॉरिटी अफेअर्सच्या मिनिस्ट्रीसोबत चर्चा त्या ठिकाणी केली. आणि मग त्यांनी आणि आदरणीय मलिक साहेबांशी देखील आपण त्यावेळेस चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण जर आपला नाशिकचा एअरपोर्ट हा हज टर्मिनलच्या यादीमध्ये जर समाविष्ट झाला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी मिनी हज हाऊस आणि इतर सुविधा त्या ठिकाणी त्या भाविकांना देता येतील. आणि मग आपण त्यानंतर केंद्र शासनाच्या मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर नक्वी साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी देखील आपल्या DGCA डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनकडून काही अभिप्राय मागवले आणि त्या अभिप्रायामध्ये सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री उड्डाण मंत्रालयाने आपल्या नाशिक एअरपोर्टवरतून हज यात्रेसाठी हिरवा कंदील त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणावरून कस्टम्स असतील किंवा इतर सुविधा असतील, इमिग्रेशन असेल, अशा सर्व सुविधा या नाशिक एअरपोर्टला उपलब्ध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का येणाऱ्या जी काही हज यात्रा असेल, आता सध्या कोविडचा पॅन्डेमिक असल्या कारणानं संपूर्ण देशामध्ये त्यांनी 10 एअरपोर्टचा समावेश केलेला आहे. परंतु आता हळूहळू अनलॉक सुरू झालेला आहे आणि इतरही जे काही फ्लाईट्स असतील ते 100% कॅपॅसिटीने सुरू करण्याचं केंद्र शासनाने तसे आदेश देखील दिलेले आहेत. आणि मला निश्चित विश्वास आहे की जी काही यापूर्वीची हज यात्रेसंदर्भाचा जो काही कोटा होता तो त्या कोट्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्या मुंबईचा लोड देखील त्यामुळं कमी होणार आहे. आणि आपल्या नाशिकमधून देखील मला असं वाटतं का हजारो यात्रेकरू या नाशिकवरून ही सुविधा आणि ही हज यात्रा करू शकतात. आणि म्हणून निश्चित आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा विषय आहे. निश्चित मला असं वाटतं का सर्वांचे जे काही स्वप्न आहे एक पवित्र यात्रेच्या माध्यमातून हे नाशिक एअरपोर्टवरतून गेल्या कारणानं निश्चित त्यांना एक मदत होईल आणि त्यांच्या सर्वांच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतील.